Question number 2. If the coordinates of A is x and that of B is y, find distance AB. हा सेकंड क्वेश्चनचा सब क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यात सब क्वेश्चन्स फर्स्ट मध्ये x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची आहे -7. हे दिलेले कोऑर्डिनेट नुसार आपल्याला A आणि B यातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग ते मागच्याच प्रमाणे आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करणार आहे. डिस्टन्स ऑफ AB is equal to coordinate of B, which is given here y, and value of y is -7. So we write first y minus coordinate of A. ठीक है. A चा कोऑर्डिनेट x आहे इथं दिलेला आहे, म्हणून आपण घेतला कोऑर्डिनेट ऑफ y, सॉरी कोऑर्डिनेट ऑफ B माइनस कोऑर्डिनेट ऑफ A. आणि B चा कोऑर्डिनेट आपल्याला दिलाय y, A चा कोऑर्डिनेट दिलाय x. That is distance AB is equal to y minus x. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून y ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे -7 आणि x ची व्हॅल्यू दिलेली आहे 1. हा निगेटिव्ह साइन जशास तसा आपल्याला द्यावा लागेल, म्हणून -7 -1. दोघांची साइन सेम आहे, म्हणून डिस्टन्स AB is equal to -8. हा झाला पहिला सब क्वेश्चन. Value of y is -2, so we write here -2 minus value of x is 6. The both sign of that numbers are equal, so we add both of them. -2 minus 6, that is -8. Hence distance between A and B is -8. This is the second question. Okay. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. त्याच्यातला सब क्वेश्चन थर्ड आपल्याला दिलेला आहे. x ची व्हॅल्यू -3 आणि y ची व्हॅल्यू आहे 7. पुन्हा डिस्टन्स बिटवीन AB is equal to coordinate of B minus coordinate of x. Sorry, A. Distance AB equals to coordinate of B minus coordinate of A. Substitute that values. Value of y is 7 minus. आता इथे मात्र x ची व्हॅल्यू निगेटिव्ह दिलेली आहे -3. So we write -3 in bracket is equal to 7. Due to negative sign outside the bracket, change the sign of inside bracket terms. Negative असेल तर पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल. दोघांची ऍडिशन सेम असल्यामुळे डिस्टन्स ऑफ AB is equal to 10. थर्ड क्वेश्चन. फोर्थ चे व्हॅल्यू दिले. क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन नंबर 4. x ची व्हॅल्यू दिलेली आहे -4, y ची व्हॅल्यू दिलेली आहे -5. पुन्हा डिस्टन्स बिटवीन A and B y minus x. Value of y is -5 minus ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू -4 -5
मायनस मायनस प्लस, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा, कारण साइन दोघांची डिफरंट आहे, एक निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, म्हणून यांची सबट्रॅक्शन होईल आणि बिगर नंबरची साइन आन्सरला दिली जाईल, म्हणून याच्या डिस्टन्स AB चा डिस्टन्स झाला -1. अशाच प्रकारे उरलेले सेकंड क्वेश्चन मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. काही अडचण आली तर निश्चित कॉन्टॅक्ट करा किंवा मला कमेंट्स मध्ये ते प्रश्न विचारा, त्या प्रश्नांचं उत्तर मी देईन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर question number 3. From the information given below, find which of the points is between the other two. If the points are not collinear, state so. That sub question first दिलेला आहे, distance between P and R is equal to 7. Distance between P and Q is equal to 10. Distance between Q and R is equal to 3. तर बिटवीननेस ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. आता हे समजून घेण्यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. तुमचं केअरफुली तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लागलीच तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कुठला पॉइंट कोणाच्या मध्ये आहे, हे कोलिनियर आहेत किंवा नाही. कोलिनियर म्हणजे काय, तर दिलेले पॉइंट्स एकाच लाईन वरती असणे. इन दिस वे 1 2 3 something, whatever given points are in same line or lie on the same line, that we call as collinear point. ही एक मेथड झाली कोलिनियर पॉइंटची. सेकंड आपण या ठिकाणी 1 2 3 असे पॉइंट घेतले, याच्यातनं जर समजा सिंगल लाईन जात असेल तर यांना सुद्धा आपण कोलिनियर पॉइंट म्हणूया. ओके, कोलिनियर आहेत किंवा नाही हे चेक करायचं आपल्याला, आणि कोलिनियर असतील तर त्यापैकी कुठला पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये येतो तो आपल्याला सांगायचा आहे. नसेल तर का नाही तर स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे किंवा लिहायचं आहे. चला तर बघूया आपण. Now we can solve this. See, by the observation, आता डिस्टन्स PR 7 आहे, डिस्टन्स PQ 10 आहे आणि डिस्टन्स QR 3 आहे. जर डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR यांची जर ऍडिशन केली, ही जर डिस्टन्स PQ येते, म्हणजे याचा अर्थ ते कोलिनियर आहे. मग हे लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल, लेट डिस्टन्स PR is equal to 7, distance PQ is equal to 10, distance QR is equal to 3. Therefore, distance PR plus distance QR. आता डिस्टन्स PR गिवन मध्ये आपल्याला दिलेले आहे 7, म्हणून 7 प्लस डिस्टन्स QR दिलेले आहे त्याची व्हॅल्यू 3, म्हणून इथं 3. दोघांची ऍडिशन झाली 10, and the 10 is nothing but the distance of PQ. So we write here, therefore distance of PR plus distance of QR is equal to distance of
PQ. ओके, आता हे स्टेटमेंट मध्ये दोन डिस्टन्सचा सम जर तिसरा डिस्टन्स येत असेल तर ते तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे, म्हणजे एकाच लाईन वरती आहे किंवा एकच लाईन त्या तिघ पॉइंट मधून आपल्याला काढता येईल. म्हणून या स्टेटमेंट वरून आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं की डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PQ. हे झालं त्या ठिकाणी कोलिनियरिटी चेकिंग करायची मेथड. आता इथं तुम्हाला सांगायचं काय, बिटवीननेस फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू पॉइंट्स, म्हणजे कोणाच्या दोन पॉइंटच्या मध्ये तिसरा पॉइंट येतो ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. मग आता ते सांगताना तुमचं या ठिकाणी लक्षात येऊन जाईल, जो इक्वल टू चा सिंगल डिस्टन्स आपल्याला दिसतंय हे वरचं, हे दिसतंय ना, तर याच्यामध्ये जे दोन पॉइंट्स आहेत त्या दोन पॉइंट्सच्या मध्ये त्यातला मिसिंग पॉइंट, मग इथं मिसिंग पॉइंट कुठला आला तर आर. मग आपल्याला लास्ट स्टेटमेंट इथं असं लिहिता येईल. मी हे वरचं पुसतो आता. ओके, याचा आन्सर वरती. Therefore, the point R is in between the points P and Q. हे लास्टचा आन्सर आपल्याला. तर हीच मेथड आपल्याला सर्व यांच्यासाठी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन्स असतील तेवढे, थर्ड क्वेश्चन मध्ये जेवढे सब क्वेश्चन्स असतील सर्व सब क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ही मेथड अप्लाय करायची आहे. या स्टेप्सने जायचंय शेवटी.